हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर किती छान कोड होता ना, की जीवनात काहीही सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला जो आहे तर तो संघर्ष हा करावाच लागतो. बरं, आपल्याच लाईफमध्ये असं असतं का? तर नाही. प्रत्येकाच्याच लाईफमध्ये जे आहे ना, तर ते असं असतं की प्रत्येकाला एकदा का होईना लाईफमध्ये येऊन एक संघर्ष जो आहे तर तो करावाच लागतो. तर तसं फक्त आपण ठरवू शकत नाही की कोणाला कुठे किती कसा संघर्ष करावा लागला, तो ज्याचं त्याला माहीत असतं. तर असो, आजचा जो व्हिडिओ असा आहे की आपण फक्त लेसनी जे आहे ना तर ते ब्लाऊजला पॅटर्न करणार आहोत आणि खूप सुंदर जे आहे तर ते दिसतात. तर याच्यामध्ये तुम्ही जे आहे तर ते प्लेन लेसची असते तर ती यूज करू शकता, किंवा मी जी केली आहे ट्रायंगलवाली, तर तशा याच्यामध्ये जिगजॅगवाली तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये पण अजून काही पॅटर्न असतील तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता. कारण खूप छान जसं पॅटर्न असेल ना तर तसंच खूप मस्त जे आहे ना तर तो लूक त्याचा निघून येतो. आणि मग मी काय केलं की पहिला जो आहे तर ते ब्लाऊज कटिंग करून आणि स्टिच करून घेतला. जो नेक मला बनवायचा होता, मटका पान म्हणतात आमच्या इकडे याला. आता तुमच्याकडे काय म्हणतात तर ते कमेंट करून नक्की सांगा बरं. कमेंट करत जावा. कमेंट करतच नाही. आवडतो आहे का व्हिडिओ की नाही आवडतो आहे, व्हिडिओमध्ये काही चेंजेस करायचे आहे की नाही करायचे, तर ते मला सांगत जा. तर ही जे आहे ना तर ते मी मटका पान नेक जो आहे ना तर तो बनवून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे तर वरतून मी याला लेसची जी आहे तर ती डिझाईन बनवून घेते. त्यांना जास्त काही तामझाम नको होतं, म्हणून मग म्हटलं की छोटासा का होतेत ना. आणि माझं रेग्युलरचं गिऱ्हाईक आहे, रेग्युलरचं कस्टमर आहे. पैशाचं सुद्धा काही टेन्शन नाही आहे, पण त्यांना नकोच होता. पण म्हटलं की माझ्याकडून जे आहे तर ते मी करते. आणि कस्टमरचा एवढा विश्वास असतो ना, एखादा कस्टमर लगेच बोलून जातो की तुम्हाला आवडेल ना तसा शिवा, पैसे मात्र तेवढे सांगा किती द्यायचे ते. तर असं असतं. तर मी पण ह्या वेळेला म्हटलं की असू द्या, पैशाचं काही नाही आहे, पैसे नको आहे मला. जे मी तुम्हाला पॅटर्न बनवून देईल त्याचे मला तुम्ही पैसे देऊ नका, पण मला आवडेल ना तर तशा याच्यामध्ये तुम्ही एवढा विश्वास टाकला आहे तर तुम्हाला पण आवडायलाच पाहिजेत, असं मी पॅटर्न बनवून देते. तर चालेल म्हणून बोलल्या. आणि मग मी जे आहे ना तर ते असा नेक बनवून घेतला. त्याच्यानंतर 1 इंच जे आहे तर ते नेकपासून सोडून पूर्ण मार्किंग करून घेतली. आणि एका साईडने केली ना की त्याच्यावरती पलीकडची साईड जी आहे तर ती एकावरती एक ठेवून थोडंसं हाताने असं थपथप केलं ना की ते त्या साईडला सुद्धा येऊन जातं. त्याच्यामुळे एका साईडला करायचं, कारण दोन्ही साईडला केलं तर ते कमी जास्त होऊ शकतं. पण जेव्हा आपण एका साईडला करतो ना तर ते व्यवस्थित असं होऊन जातं. तेवढीच मार्जिन असते, तेवढंच जे आहे तर ते दोन्ही साईडला तेवढीच जागासुद्धा असते. आणि जेव्हा पण आपण कुठल्या पण नेकला असू दे, थोडेसे कोणे वगैरे असतील तर लेस लावताना काय करायचं की हळूहळू लेस लावायला सुरुवात करायची. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, फिनिशिंगसुद्धा येते आणि लेससुद्धा व्यवस्थित लागते. आता तुम्ही बघत असाल की काही वेळेला मी ह्या साईडला ओढते आणि काही वेळेला जे आहे ना तर ते त्या साईडला ओढते. तर त्याचं कारण असं आहे की ह्या नेकचा जो आहे तर तो पान शेप आहे तर त्याचे. आणि हे बघा, आता इकडे ह्या साईडला जर का ओढलं तर इथे हा मटका शेप तयार होऊन जातो. म्हणजे आतल्या साईडला जे सर्कल असतो तर तो घेतला आहे. बरं, जास्त नाही आहे, थोडासाच ठेवला आहे, कारण एकदम जास्त पण नको आहे आणि एकदम कमी पण नको आहे. हलकासा असा दिसायला पाहिजेत, फक्त सरळ सरळ असा पान नेक दिसायला नको, असा थोडासा जो आहे ना तर तो हलका दिसायला पाहिजेत. तर इथे जी आहे ना तर ती मी लेसवरती जो आपला ट्रायंगल शेपची लेस असते तर त्याच्यावरती एक छोटी लेस असते तर ती यूज केली आहे. आणि जी बाहेरच्या साईडला यूज करते तर ती फक्त प्लेन ट्रायंगल साईडची जी लेस असते तर ती मी यूज करते. कारण ह्या साईडला जे आहे ना तर ते थोडंसं असं नेकच्या साईडला बरं वाटतं. आणि इकडच्या साईडला जे आहे ना तर ते अशी थोडीशी प्लेन असली तरीसुद्धा छान वाटेल. बरं, हीच तुम्ही वापरायला पाहिजेत का? तर असं काही नाही आहे. तुम्हाला जी आवडेल ती याच्यापेक्षा पण अजून छान डिझाईन असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये फक्त पायपांची लेस जी आहे ना तर ती तुम्ही यूज करू नका. याच्यासाठी तुम्ही जी मण्यांची लेस येते तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तिचीसुद्धा खूप छान अशी डिझाईन जी आहे तर ती तयार होऊन जाते. फक्त जेव्हा मण्यांची लेस लावाल ना तर तेव्हा मशीनचा जो दाब असतो तर तो सिंगल फूटवालाच यूज करायचा. त्याच्यामुळे मणी जे असतात तर ते निष्ठतही नाही आणि तुटतही नाही, शिलाईसुद्धा व्यवस्थित बसते. तर अशा याच्यामध्ये आणि अशी लावून झाल्याच्यानंतर एवढं सुंदर दिसते ना की असं वाटत होतं की वेगळा असा पॅटर्न केलेला आहे त्याला.
असं फक्त लेसच नाही लावली आहे, त्याच्यामध्ये जो आहे ना तर तो वेगळ्या कपड्याचा जो गोल्डन कलरचा कपडा आहे तर त्याचं पॅटर्न करून लावलेलं आहे. एवढी सुंदर दिसत होती. आणि असं जे आहे ना तर मला जर का माझं कस्टमर बोललं ना की नाही ताई तुम्हाला आवडेल तसं करा, पण आम्ही म्हणजे जास्त पैसे वगैरे नाही देऊ शकत, तर मी त्यांना सांगते की पैसे नका देऊ, माझ्याकडून जे आहे ना तर ती डिझाईन मी तुम्हाला त्याची करून देते. तर मग मी असा उपयोग करते. कस्टमरसुद्धा खुश होतं आणि आपणसुद्धा वेगळं असं काहीतरी केलं तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. कारण तेवढंच जे आहे ना तर ते आपल्याला एक क्रिएटिव्हिटी येऊन जाते की कशामुळे आपण काय करू शकतो. आणि ही डिझाईन मी कुठेही बघितलेली नाही आहे. फक्त मी काय केलेलं, एक वेळेस माझ्या ब्लाऊजला केली होती, पण ती प्लेन लेस होती आणि ती जी आहे तर ती मी झिगझॅग लेस जी आहे तर ती यूज करून बघितली. म्हणजे कस्टमरलासुद्धा छान वाटलं आणि मलासुद्धा मस्त वाटलं की चला वेगळं असं काहीतरी तयार झालं. बरं कोणी नंतर म्हटलं तर पटकन अशी डिझाईन जी आहे ना तर ती दाखवता येते आणि त्यालासुद्धा आवडली तर त्याच्या ब्लाऊजलासुद्धा करता येते. पण प्रत्येक वेळेला असंच बघून बघून जी आहे ना तर ती डिझाईन करायला नको वाटतं. म्हणजे वेगळं असं काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी अशा चेंजेस केल्या तर छान वाटेल, असं काहीतरी वाटायला पाहिजेत. म्हणून मग असं वेगळं काहीतरी कधीतरी मध्येच करत असते मी. तर तुम्हाला जर आवडत असेल तर सांगा, म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल. तुम्हाला तुमचं ब्लाऊज किंवा एखाद्या तुमच्या कस्टमरचं जे ब्लाऊज आहे तर ते स्टिच करून द्यायचं असेल तर अशा याने तुम्ही देऊ शकता. खूप सुंदर दिसतं. पॅटर्नसुद्धा खूप मस्त येतं. आता तुम्ही बघा पूर्णसुद्धा लागलेली नाही आहे, पण जी लागली तर तिचा जो लूक आहे ना तर एकदम छान वाटतो आहे. आणि जास्त म्हणजे हे पण नाही, फक्त जेव्हा आपण लेस लावतो ना तर फिनिशिंग यायला पाहिजे. त्याच्यासाठी अगदी 1 ते 1.5-2 इंचावरती जे आहे ना तर ते स्टिच करून घ्यायचं. थोडं-थोडं करायचं आणि याच्यापेक्षा जर ब्रॉड लेस असेल ना तर पहिलं तिला वेगळ्या पद्धतीनं स्टिच करायला लागतं. म्हणजे समोरच्या साईडला जे आहे ना तर ते दाबच्या साईडला पकडून ठेवायला लागतं आणि फक्त लेसवरती जे आहे तर ती स्टिच करायला लागतं. म्हणजे ती तुम्ही जसं वाकवाल ना तर तसं वाकेल. कितीही ब्रॉड लेस असेल तरी, म्हणजे 1 इंचापेक्षा जास्त नाही आहे, फक्त 1 इंचापर्यंत असेल तरच ती जसं तुम्ही ठेवलं ना तर तसे होऊ शकते. नंतर लावून झाल्याच्या नंतर जे पण आपले धागे वगैरे असतात तर ते कटिंग करून घ्यायचे. म्हणजे फिनिशिंग छान दिसते. आणि हे बघा असं एवढी छान दिसत होते ना, खूप सुंदर दिसत होते. तर याच्यामध्ये जिथे वरती पान शेपचा जो तिथे थोडीशी जागा आहे ती दे आणि खालच्या साईडला जे आहे तर ते तुम्ही बटनसुद्धा लावू शकता. आणि याच्यामध्ये पण जे आहे ना तर ते छोटे छोटे जे मणी असतात ना गोल्डन कलरचे किंवा साडीच्या कलरचे तुम्हाला लावायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही लावू शकता. बघा एवढी सुंदर दिसत होतं ना, खूपच सुंदर दिसत होतं. मला तर खूप आवडलं. नेक्स्ट टाईमला जे आहे तर ते मी माझ्या ब्लाऊजलासुद्धा असं एकदा करून बघेल. म्हणजे छान वाटत होतं असं. तर हे बघा एवढं छान आणि फिनिशिंगसोबत आता ते जे तुम्हाला कोणे वगैरे दिसत ना थोडंसं आतल्या साईडला घेतलेलं मटक्या गळ्यासारखं, ते बघा किती छान आलं आहे. खूपच सुंदर आलं आहे. हे बघा इथे आणि इथे जे आहे तर ते तुम्ही बटणं लावू शकता, याच्यामध्ये मणी लावू शकता. खूप सुंदर दिसतं. तर एकदा ट्राय नक्की करून बघा. बरं तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.